दिल्ली स्फोटामागे 6 डॉक्टर असल्याची खळबळजनक माहिती समोर. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या डॉक्टर उमरचा फरीदाबाद टेरर कनेक्शन समोर. फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर अमोनियम नायट्रेटसह स्फोटकं जप्त. दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या कारचे धागेदोरे शोधण्याचं तपास यंत्रणांसमोर आव्हान. सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू. बनावट कागदपत्रांच्या आधारे कार खरेदी झाल्याचं उघड. केंद्र सरकारने दिल्ली स्फोटाचा तपास एनआयकडे सोपवला. एनआयकडनं पुरावे जमा तर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा. बिहारमधल्या सगळ्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा एनडीएलाच कौल. दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात 67% मतदान. 14 तारखेच्या निकालाकडे लक्ष. नगर परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे संकेत. तर महायुतीमधूनच लढणार, सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. आपली ताकद असेल ते माघार नको. महायुतीच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सूर. समसमान जागांकरता आग्रही राहण्याच्याही सूचना. आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये वादाची शक्यता. मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर. 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव. सर्वच पक्षांमधल्या अनेकांचा पत्ता कट होणार. कोल्हापूरच्या नागाळा पार्क भागात बिबट्याचा धुमाकूळ. मोठ्या मुश्किलीनंतर बिबट्या अखेर जेरबंद. अग्निशमन दल आणि पोलिसांची पुरेवाट. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत आत्मघातकी हल्ला. पोलिसांची कार स्फोटकांनी उडवली. 12 जणांचा मृत्यू. तर स्फोटामध्ये भारताचा हात असल्याचा पाकचा कांगावा.